श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 29 नोव्हेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी किती खास असेल? तुमचे नातेसंबंध, आरोग्य, आर्थिक व्यवहार आणि प्रेम यामध्ये कोणते परिणाम मिळतील? आज कोणत्या राशींना संयम आणि सहनशीलतेची गरज असेल? आजचा दिवस विचारातील स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढवणारा असेल का? ग्रहांची हालचाल 12 राशींवर कोणता प्रभाव टाकणार? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, जोडीदाराची मोलाची साथ मिळेल. पालकांचे शुभाशीर्वाद मिळतील. व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. चांगला आर्थिक लाभ होईल. मिळकतीचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. बऱ्याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते. आपल्या मर्जीप्रमाणेच वागाल. वृषभ, वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल. निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कामात स्थैर्य ठेवणे गरजेचे आहे. इतरांवर फार विसंबून राहू नका. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. हातातील कामात गांभीर्याने लक्ष घाला. उगाच नसत्या फंदात पडू नका. जवळच्या माणसांशी वाद टाळावेत. वेळ जपून वापरावा. दिवस चांगला जाईल. मिथुन, स्वकष्टावर अधिक भर द्या. लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आजचा दिवस यशकारक ठरेल. मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. वैवाहिक जीवन सुखकर राहील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. हातातील कामे योग्य रीतीने पार पडतील. समस्यांचे निराकरण होईल. सकारात्मक परिणाम दिसू लागतील. कर्क, उगाच नसत्या काळज्या करत बसू नका. घरात टापटिपीबाबत दक्ष राहाल. प्रेम प्रकरणाला बहर येईल. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. ज्येष्ठ बंधूंचा सल्ला मोलाचा ठरेल. रागावर नियंत्रण ठेवावे. भूतकाळातील गोष्टींची जाणीव जागृत ठेवाल. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. पोटाच्या तक्रारी जाणवतील. वादाचे प्रसंग येऊ शकतात. कामे सुरळीत पार पडतील. सिंह, झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होईल. मन प्रसन्न राहील. धनलाभाचे योग जुळून येतील. वायफळ खर्च करू नका. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. नवीन गोष्टी आत्मसात करू शकाल. सुखद घटना घडतील. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. जुगाराची आवड जोपासाल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कन्या, उत्साहवर्धक घटना घडतील. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. कौटुंबिक बाबीत यश मिळेल. हितशत्रू नरम पडतील. घरात आनंदी वातावरण राहील. चर्चेतून मार्ग काढावा. मानसिक चिंता सतावेल. नवीन कामाबद्दल सजग राहा. प्रलोभनापासून दूर राहावे. जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. मनातील गैरसमज दूर होतील. तूळ, आरोग्यात सुधारणा होईल. स्वभावातील विनम्रता कायम ठेवावी. सकारात्मक ऊर्जेने कामे कराल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. वात विकाराचा त्रास जाणवू शकतो. एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल. आपले मत इतरांना पटवून द्याल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. व्यापारी वर्गाला शुभ दिवस. वृश्चिक, हितशत्रूंकडे दुर्लक्ष करू नका. धावपळ करावी लागेल. थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात येईल. दिवस आव्हानात्मक असेल.
तडजोडीला पर्याय नाही. योग्य कामासाठी पैसा खर्च कराल. मुलांमुळे घरात आनंद राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. कागदपत्रांची योग्य तपासणी करावी. धनु, भावंडांशी नाते दृढ होईल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे. गरजूंना मदत कराल. कौटुंबिक शांतता बाळगावी. बोलताना सौम्य शब्दांचा वापर करावा. अपुऱ्या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका. प्रलंबित येणे वसूल होतील. विरोधक परास्त होतील. ज्येष्ठांच्या सेवेची संधी दवडू नका. संवादाने प्रश्न सुटू शकतील. काही नवीन गोष्टी अनुभवास येतील. प्रवास संभवतो. मकर, मित्रांची योग्य वेळी मदत होईल. नवीन ओळखी मित्रत्वात बदलू शकतात. सामाजिक मान वाढेल. एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडेल. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल. दिवसाचा बराच काळ कामात गुंतून राहाल. कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका. मित्र जपून ठेवावेत. कुंभ, भागीदारीत खुश असाल. काही गोष्टी अधिकारवाणीने सांगाव्यात. नवीन विचार मांडताना स्पष्टता ठेवा. नवीन ओळख सत्कारणी लागेल. विचारांना योग्य दिशा द्यावी. गोड बोलून काम करण्यावर भर द्या. सामाजिक कामासाठी वेळ द्या. आर्थिक पातळी संतुलित राहील. मित्रांच्या गाठीभेटी संभवतात. व्यावसायिकांना चांगला दिवस. उगाच कोणाचाही रोष ओढावून घेऊ नका. मीन, मौज मजा करण्यात वेळ जाईल. ओळखीच्या लोकांशी वादात अडकू नका. नवीन कामासाठी घाई करू नका. सारासार विचार हितकारक ठरतील. घाईने निर्णय घेऊ नयेत. कुटुंबाला आधी प्राधान्य द्यावे. प्रतिस्पर्ध्यांवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. अधिक कामे अंगावर पडण्याची शक्यता आहे. न आवडणाऱ्या गोष्टींचा देखील स्वीकार करावा लागेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.